नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं उपवासाचे खुसखुशीत आणि टेस्टी बटाट्याचे पराठे बघणार आहे आणि त्यासोबतच राजगिऱ्याचा शिरा करणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे। आता राजगिऱ्याचं पीठ ऐवजी तुम्ही भगरचं किंवा साबुदाण्याचं पीठही घेऊ शकतात। नंतर त्याच वाटीने शिजवून घेतलेला खिसून घेतलेला बटाटा घ्यायचा आहे। 1 वाटी बटाट्याचा खीस घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये आलं आणि मिरचीचा ठेचा टाकायचा। 1 चमचा दही टाकायचं। दही ऐवजी तुम्ही लिंबू सुद्धा पिळून टाकू शकतात। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकायचा। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकला तरी सुद्धा चालेल आणि हिरवी मिरची ऐवजी तुम्ही लाल मिरची सुद्धा वापरू शकतात। आता इथं हे पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता बटाट्याचं अगोदरच पाणी असतं तर त्यासाठी बटाट्याच्या खीसमध्ये जेवढं मळता येईल तेवढं मळून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये थोडं पाणी लागलंच तर पाणी तुम्ही लावू शकतात। आता छान असा गोळा मळून घ्यायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। आता लगेचच आपल्याला चटणी करून घ्यायची आहे। त्यासाठी हिरवी मिरची आणि आलं घ्यायचं आणि शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे किंवा तुम्ही यामध्ये शेंगदाणे सुद्धा टाकू शकतात। चवीनुसार मीठ टाकायचं आणि धुवून घेतलेला कोथिंबीर टाकायचा आहे। कोथिंबीर छान खूप सारा टाकायचा म्हणजे छान हिरवीगार चटणी तयार होते। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि छान अशी चटणी तयार करून घ्यायची आहे म्हणजे बारीक करून घ्यायची। आता चटणी तयार झालेली आहे आणि आता पीठही बघा छान असं सैलसर गोळा झालेला आहे। आता छान छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे। आता तुम्ही हवे त्या आकारामध्ये पराठा करू शकता। आता इथं छान असा गोल गरगरीत असा गोळा करून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा आहे। आता हे पीठ आहे ना यामध्ये बटाटा असतो तर त्यासाठी थोडं पिठाचं प्रमाण जास्त लावायचं म्हणजे राजगिऱ्याचे पीठच आपल्याला लावायचं आहे। आता बघा छान अलटीपलटी करून आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे। आता एका साईडला मी तावासुद्धा तापत ठेवलेला आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि खास म्हणजे उपवासासाठी ही रेसिपी केली जाते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे। त्यासाठी काय करायचं, तेल लावायचं आहे। तेलाऐवजी तूपही लावू शकता तुम्ही, छान लागतात तुपाचे सुद्धा। आता तेल छान लावून घ्यायचं आणि अलटीपलटी करून आपल्याला छान खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचे आहे। आता अशाच पद्धतीने बाकीचे पराठे सुद्धा मी करून घेणार आहे। दिसायलाही तुम्ही बघू शकता छान दिसत आहे आणि खाण्यासाठी तर खूपच टेस्टी झालेली आहे। एकदा अशा पद्धतीने पराठे तुम्ही नक्की करून बघा। आता उपवासाचा पराठा आणि चटणी तयार झालेली आहे। आता हे पराठे तुम्ही दहीसोबत सुद्धा खाऊ शकतात। आता लगेचच आपल्याला इथं शिरा करून घ्यायचा आहे। त्यासाठी काय करायचं, गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये साजूक तूप टाकायचं आणि आता इथं बारीक चिरून घेतलेले बदाम टाकायचे आणि काजू टाकायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकतात। इथं तुम्ही खजूरही टाकू शकतात। आता इथं राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। आता मंद आचेवरती आपल्याला हे पीठ भाजायचं आहे, नाहीतर हे पीठ लगेचच जळू शकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पीठ भाजायला वेळ लागत नाही, तर त्यासाठी आपल्याला सतत हे मिक्स करायचं आहे म्हणजे हे पीठ तळाशी जळणार नाही। आणि आता बघा छान असा रंग बदललेला आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता यामध्ये 1 वाटी पीठ घेतलेलं होतं तर त्यासाठी 1 कप दुधाचा वापर करायचा आहे। दुधाऐवजी तुम्ही पाणीही टाकू शकतात। आता हे आपल्याला लगेचच मिक्स करायचं आहे, जास्त पाणी किंवा दूध वापरायचं नाही। 1 वाटीला 1 वाटीच आपल्याला वापरायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये साखर टाकायची आहे। साखरेऐवजी तुम्ही गुळही टाकू शकतात आणि चवीनुसार तुम्ही साखर टाकू शकतात। आता इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ होऊ द्यायचं आहे म्हणजे साखरेला पाणी सुटेल आणि आपला शिरासुद्धा छान लुसलुशीत असा तयार होईल। आता इथं सतत मिक्स करायचं आहे आणि आता बघा शिरा तयार झालेला आहे। हे कसं ओळखायचं तर बघा कढईला शिरा अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे शिरा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे। आता तुम्ही रंगही बघू शकतात, मस्त आलेला आहे आणि खाण्यासाठी तर खूपच टेस्टी झालेला आहे। एकदा अशा पद्धतीने रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि उपवास म्हटलं तर नेहमी साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने राजगिऱ्याच्या पिठापासून तुम्ही पराठा किंवा शिरा नक्की करून बघा। पौष्टिक आणि टेस्टी रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते। दोघंही रेसिपीसाठी मी राजगिऱ्याच्या पिठाचा वापर केलेला आहे। तुम्ही भगरचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ वापरू शकतात। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।